हाय हॅलो नमस्कार. मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती. तर ॲक्च्युली मित्रांनो हा व्हिडिओ आपण अगोदरही अपलोड केला होता. तर या व्हिडिओचा पार्ट 2 आपण घेऊन आलेलो आहोत. म्हणजे दाखवण्याचा उद्देश हा आहे, परत दाखवण्याचा उद्देश की आपण याच बॉक्समध्ये हे 3 पक्षी आपण दिले होते. ॲक्च्युली आपण 4 दिले होते. तर यामधली एक कोंबडी एक्सपायर झाली होती मित्रांनो. थोडासा बॉक्स कंजेस्टेड झाला आणि मे बी ती वीक असावी, त्यामुळे ती एक्सपायर झाली होती. आणि मग हे 3 पक्षी तिथे व्यवस्थित प्रकारे लँड झाले होते मित्रांनो, पोचले होते. आणि त्यांनी खास पक्ष्यांसाठी माती वगैरे टाकून हा एक छान असा शेड, सुंदर असा शेड बनवला होता मित्रांनो. नीरज पाटील सर आहेत, मुंबईला राहतात ते. खूप छान व्यक्तिमत्व आहे सरांचं. तर त्या सरांना आपण ह्या मल्टी कलरच्या कोंबड्या दिल्या होत्या. एवढे पण जास्त पॅच नव्हते मित्रांनो, पण मल्टी कलर 100% म्हणता येईल. फेंट पॅच होते आणि अशा सुंदर कोंबड्या दिल्या होत्या मित्रांनो, आणि प्युअर गावरान क्वालिटीच्या, आणि कोंबडासुद्धा. तर याच कोंबडीने मित्रांनो इकडे राहून अंडी घातली आणि अंड्यांमधून उभवणी करून पिलं वगैरे निघाली मित्रांनो. आणि सुंदर छान पिलं इकडे निघाली होती. आणि आता या पिलांचं मी पुढे तुम्हाला अपडेट दाखवणार आहे. म्हणजे काय सांगायचा उद्देश हा होता की पक्षी जरी मल्टी कलरमध्ये जास्त नसेल, पण थोडे जरी पॅच आहेत, पण त्या पक्ष्यांपासून तुमच्याकडे सुंदर, यापेक्षाही सुंदर पिल्लं निघू शकतात मित्रांनो. हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल मित्रांनो. आणि दुसरी जी कोंबडी आपण दिली होती तिला पण पॅच होते, आणि हा कोंबडा मल्टी कलरचा होता मित्रांनो. तर हिचे पण ही पिलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर हिच्या पण पिल्लांचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालेलं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आहे मित्रांनो. तर बघा, खूप सुंदर पिलं इकडे निघालेली आहेत. आणि आता 2 ते 3 महिने या पक्ष्यांना झालेले आहेत. 3 महिने, मे बी 3 महिने झाले असतील. आणि 3 महिन्यानंतर लगेच लक्षात येतं की मित्रांनो पिलं कसे होणार आहेत, आणि त्यांचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. म्हणजे हे जे आता साधे कलर आहेत, आपल्याला काय वाटतं की साध्या कलरमध्ये होतील, साधे आहेत. सगळेच मल्टी कलर नाही निघणार मित्रांनो, त्यामध्ये काही मोजकेच पिलं मल्टी कलर निघत असतात. पण हे जे साधे पिलं आहेत ना, या साध्या पिलांपासून पण तुम्हाला भविष्यामध्ये मल्टी कलर पिलं मिळू शकतात मित्रांनो. तर हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आता अपडेटचा मी तुम्हाला व्हिडिओ देतो आहे. तर खाली थांबलेली जी कोंबडी आहे ना, तिच्याकडे पण मित्रांनो 3 ते 4 मल्टी कलरची पिलं दिसत आहेत. का तर आता ते मोठी झाले आहेत आणि त्यांना पीस नवीन आलेले आहेत. तर इकडे सेम 3 ते 4 मल्टी कलर पिलं दिसत आहेत. आणि वर जे दिसत आहेत मित्रांनो कोंबड्याच्या वरती, तर इकडे सुद्धा 3 ते 4 मल्टी कलर पिलं आहेत मित्रांनो. म्हणजे ह्याच पिलांमधून ह्याच कोंबडीचे पिलं जे आहेत ना, त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन असं झालेलं आहे मल्टी कलरमध्ये. तर सांगायचा उद्देश हाच आहे की फुल टू मल्टी कलर जरी घेतलात तरी त्यामधून साधी पिलं निघतात, किंवा थोडीशी मल्टी कलर निघतात, किंवा थोडी पॅच असेल अशी जरी कोंबडी तुम्ही घेतली असेल तर त्यामधून सुद्धा मित्रांनो मल्टी कलर पिलं निघतात. फक्त ब्लड लाईन तशी असली पाहिजे. त्यासाठी जास्त अट्टास करायचा नाही की खूप आम्हाला जास्त मल्टी कलर हवी आहे, आणि जर कमी मल्टी कलर घेतलं तर कमी मल्टी कलरची पिलं निघतात, असं नाही. रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे मित्रांनो. ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं बघा, तेच पिलं आहेत, तोच जागा आहे. आणि फक्त ते पिलं वाढलेले आहेत, मोठी झालेली आहेत मित्रांनो. आणि सुंदर अशी गोड एकदम छान, बघा किती सुंदर ब्लॅक अँड व्हाईट. आपण पेनवरून पनवेलला दिली होती बघा मित्रांनो. तर अशी ही पिलं आहेत. मुंबईला 2 आपण दिल्या होत्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये कोंबड्या, पेनमधून मुंबईला दिल्या होत्या. सेम अशी पिलं इकडे झालीत. तर कसा वाटला ते व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.